मी स्वतः सरकारी जॉब परमनंट असताना नोकरी सोडलेला माणूस आहे. सरकारी नोकरी परमनंट असताना अजून राजीनामा दिलेला नाही, पण देणार आहे. मी आतापर्यंत व्यवसाय करतोय असं मला म्हणजे मी माझ्या खिशातनं घालत बसलोय असं कधी वेळ आली नाही. मी बऱ्यापैकी मी शून्यातनं तुम्हाला म्हणतो की शून्यातनं उभं करत गेलो आणि ह्यातलं पैसे उलट मला खर्चाला माझ्या खर्चाला घर खर्चाला ह्याला बघतो. स्वतः मालक होणं आणि दुसऱ्याकडे कामाला जाणं ह्याच्यापेक्षा 4 पैसे कमी जास्त मिळत होते, पण स्वतः मालक होऊन राहण्यात मला बरं वाटलं. त्यामुळे मी ह्या गाई धंद्यात किंवा म्हैशी धंद्यात ह्या शेतीला जोड धंद्यात शिरलो. नमस्कार मित्रांनो, आपण आज आहोत एक दूध व्यवसायाची यशोगाथा आज आपण बघणार आहोत. आपल्यासोबत आहेत गणेश देशमुख, राहणार औंध येथे राहतात. ते सातारा जिल्ह्यातील औंध या गावामध्ये ते राहतात. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. दादा, पहिल्यांदा तुमचा मला परिचय द्या. मी औंधमधील रहिवासी आहे. माझं नाव गणेश अनिल देशमुख. मला पूर्वीपासून शेतीची आवड, शेतीला संलग्न असणाऱ्या व्यवसायासाठी आवड मला पहिल्यापासून. वडिलांच्या मागे लहानपणापासून शेतीची आवड असल्यामुळं शेतीला संलग्न असणारे व्यवसाय किंवा शेतीला व्यवसायात मला पहिल्यापासून आवड होती. मग या व्यवसायाची सुरुवात कशी केली तुम्ही? मी घरी 2 बैल आणि 1 गाय वगैरे अशी 2 म्हशी होत्या. तत्पूर्वी अगदी 1 गायपासून जर्सी गाय माझ्याकडे नव्हती. 1 गाय पहिल्यांदा घेतली आम्ही. मी तसा सरकारी जॉबला होतो, शाळेत सर्व्हिसला होतो. पण मग मला नंतर गाय घेतल्यानंतर थोडंसं ह्या व्यवसायात 1 गाय करत 2 गाय असतात. म्हणजे मी 1 गायपासून सुरुवात केली. आता जवळजवळ माझ्याकडे 50-60 जनावर आहेत. आणि मग मला ह्याची आवड लागल्यानंतर मी ट्रॅक्टर घे कुठं काय शेतीचे नवीन पिकांची ह्याची सुरुवात करत मग त्यातनं मला बरं वाटलं. जरा थोडंसं स्वतः मालक होणं आणि दुसऱ्याकडे कामाला जाणं ह्याच्यापेक्षा 4 पैसे कमी जास्त मिळत होते, पण स्वतः मालक होऊन राहण्यात मला बरं वाटलं. त्यामुळे मी ह्या गाई धंद्यात किंवा म्हैशी धंद्यात ह्या शेतीला जोड धंद्यात शिरलो. तुम्ही दुसरे पण व्यवसाय करू शकला असता, पण हा व्यवसाय काय निवडला? मला थोडंसं काय होतं की स्वतःच मालक आणि स्वतःच्या कष्टाचं असलेलं बरं, दुसऱ्याचं आरामचं काय नको. आणि शेतीची पहिल्यापासून आवड, मग त्यात थोडंसं काय वाटतं की शहरात जाणं किंवा दुसरा एखादा व्यवसाय करणं किंवा गावाकडे दुसरा काय व्यवसाय करणं. मी आता मग आमची डेअरी फार्म बी आहे. शेतीचं एक आपलं स्वतःचं 2,500-3 हजार लिटर कलेक्शन आहे. 4 गाड्या, 4 ड्रायव्हर आहेत. स्वतः गावात सेंटर आहे. आणि हा धंद्याला म्हणजे शेतीतल्या माणसांना, शेतकऱ्यांना बी दुधाचे दर व्यवस्थित भेटत नाही, म्हणून ते डेअरी टाकण्याचा व्यवसाय हाच. म्हणजे कुठं तर शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्या धंद्यानं. शेतीचा जोडधंदा हा माणसाला सगळ्यात सोपा असेल तर दूध व्यवसाय शेतकऱ्यांना. मग त्याच्यासाठी ते मी मग डेअरी चालू केली. त्यातनं मग माणसांना आयडिया देऊन शेतकऱ्यांना आज माझे सभासद 300-350 सभासद आहेत डेअरीचे. हो, कस्टमर आहेत. आणि दुसरी गोष्ट मी त्यांना त्यातून आता दिवाळी निमित्त बघा काही तर त्यांना गिफ्ट वगैरे असं किंवा त्यांना बऱ्यापैकी न्याय देण्याचा प्रयत्न करतो. त्यातनं आपल्याला 4 रुपये मिळावे त्याचा व्यवसाय करत नाही मी, पण त्यातनं न्याय मिळावा. पण ह्या धंद्यातनं, दूध व्यवसायातनं मला म्हणजे जे माझे जे जनावर आहेत ते ह्यातनं मला कुठं तर 4 रुपये मिळावेत हे अपेक्षा करून मी धंदा करत असतो. आणि हे बऱ्यापैकी शून्यातनं उभं करणारा माणूस व्यक्ती आहे मी. मग त्यावेळेस शून्यातनं ज्यावेळेस तुम्ही उभं करत होता, सुरुवातीला अडचणी कोणकोणत्या आल्या, कोणकोणत्या येतात आपल्याला? भरपूर अडचणी. काय एक आपण म्हशी घेतल्या गोटा थोडासा झाला, त्यानंतर मग अगदी कुठली मशीन पासून घेण्यापासून 10ची मशीन घे, कुठं लाईटसाठी इन्व्हर्टर उपलब्ध कर, दूध मशीन चालली पाहिजे त्याचा मोठा इन्व्हर्टर. पण आम्ही कुठली मशीन मग ते जनावर ज्या झाल्यावर मी ट्रॅक्टरचं चापकटर मशीन आणलं मोठं, मोरघास बनवलं, मग मोरघास तयार केलं. म्हणजे हा व्यवसाय करताना फार अडचणी, ज्याच्याकडे भांडवल नाही त्याला तर फार अडचण. मग बँका तुमचं म्हणजे बाकीचं रेकॉर्ड बघायला, आता रेकॉर्ड आपलं सगळं क्लिअर आहे. बँक प्रकरणाला बँका मागे लागते कारण आपलं तेवढं ट्रान्झॅक्शन डेअरीमुळे ह्याच्यामुळे चालतं. पण ॲक्च्युली माझं एक म्हणणं होतं की शून्यातनं करावं का, तर त्याला एक कारण आहे की वडिलांचे पैसे आहेत किंवा वडिलांनी पैसे दिले आहेत व्यवसायाला, किंवा तुम्ही एक 5-25-50 लाखाचं कर्ज काढले आणि ते व्यवसाय केले, तर ते व्यवसाय बऱ्यापैकी टिकत नाही. त्याला कारण असं की ते पैसे घेताना त्यांना त्या मुलांना किंवा मला माझ्यासारख्या माणसांना
ठेसा लागत नाहीत. आणि हे जे आता आपण व्यवसाय करतोय, मी केलेला व्यवसाय हा मला एक गायपासून व्यवसाय केलेला आहे. माझी 2 बैल घरची वडिलांची होती, 2 म्हशी होत्या आणि देशी गाय होती. पण जर्सी गाय घेताना मी पहिली एकच घेतली, त्याच्यापासून हा उभं केलं आणि त्याचं मला आवड लागत गेली. आणि आवड लागत गेल्यानंतर मी बऱ्यापैकी मला काय वाटतं की मी बी ह्या व्यवसायासाठी कर्ज काढलेलं नाही कधी. का नाही काढलं तर त्याला आपल्याला ही होणार नाही. मस्त अण्णासाहेब पाटील वगैरे स्कीम आहे, पण मी अजिबात घेतलेलं नाही. कारण का त्याचा की कर्ज काढल्यानंतर गोठा असा होतो की ते फेडणं झालं पाहिजे. आणि मग मी बऱ्यापैकी मग डेअरीवाल्याकडे होईना ॲडव्हान्स घेऊन वगैरे गाय घेणं, म्हशी घेणं आणि हा बऱ्यापैकी व्यवसाय शून्यातनं पुढे नेला. त्याला कारण असं की घरचे जर पैसे काही वडिलांचे घेतले असते वगैरे आणि ते जर पैसे व्यवसायाला लावले असते तर आपल्याला त्या व्यवसायाची जाणीव राहिली नसती आणि ते टिकल ह्याची गॅरंटी नसती. कारण बरेच मी आत्ता बघतोय माझ्या डोळ्यासमोर गायींच्या दुधाला दर वाढले की बरेच माणसं त्या धंद्याकडे शिरते ती, गाय घेते ती, कर्ज काढते ती, गोठं उभं करते ती, ताबडतोब 50 लाख काढ, 25 लाख काढ, घराकडे वडिलाकडे घे आणि ते काढून परत शेवट पण टिकत नाही. मी बरेच व्यवसाय असे बघितलेत की ज्या गाया समजा 1-2 लाखाला गाय घेतली असते 20-25 विकतात. त्याला कारण असे आहेत की ते करण्याची कॅपॅसिटी पाहिजे. आणि आम्ही बऱ्यापैकी मी जर आता सगळं करायला भेटलं नाही तर मी कामगारांच्याकडे स्वतः बऱ्यापैकी करून घेतो आणि मला जसं आवडेल असं मी करून घेतो. कारण का तर तसं लक्ष पाहिजे, नुसतं मग व्यवसाय करणं आणि ते सांभाळायचं होत नाही तर ते करू नये. मग माणसाने त्यांचं तळतळ बी आहे. गायींचं पोट नाही भरलं, काय नाही भरलं तरी ते किंवा औषध उपचार यजमान गाय गेली तर त्याची अडचण आहे. आता कसं आहे, डॉक्टर आमच्या गोट्यावर असतात, पण बऱ्यापैकी डॉक्टर सिमेज भरण्यासाठी किंवा मेजर मोठ्या प्रॉब्लेमसाठी असतात. बऱ्यापैकी नॉर्मल सगळे आजारांचं निदान बऱ्यापैकी तापाचं टेम्परेचर बघितल्यावर लक्षात येतं. आणि बऱ्यापैकी मी सलाईन लावण्यापासून, कॅल्शियम लावण्यापासून, इंजेक्शन सगळे वगैरे मी सगळे स्वतः घरगुती स्वतः उपचार आपल्याला जमतात. मेडिसिन बी आम्ही एकदम डायरेक्ट सातारा कार्डवरून होलसेल आणतो. शेतकऱ्यांनी बी त्याचा हे केलं पाहिजे की इतर मेडिकलमध्ये डिस्काउंट भेटत नसेल तर होलसेलवाल्यांच्याकडं औषध उपचार आणून जास्त प्रमाणात त्याचा वापर करून ते कसे पैसे वाचतील आणि व्यवसायात कशी वाढ होईल हे व्यवसाय करणारे बघितलं पाहिजे. ते उगाच आहेत पैसे म्हणून आपले लाखाचे 12 लाख होतील असं वाटून ते होत नाहीत. पैसे लाखाचं 10,000च मोडणार तुमचं, मग असं होतं. बऱ्यापैकी झिरोतनंच केलेला आपण हा उभा व्यवसाय आहे. मग मला हे सांगा की तुम्ही म्हटलं की योजनेचा लाभ तुम्ही कोणता घेतला नाही, मग एखाद्याला सुरुवात करायची आहे, मग त्यानं सुरुवात कशा प्रकारे करावी? नाही, त्यांनी लाभ घ्यायचा अवश्य घ्या म्हणजे माझं म्हणणं आहे. आम्ही डेअरीचे आमच्या व्यवसाय तिथनं आम्ही कागद त्यांना बिलं वगैरे किंवा हमीपत्र डेअरीचे आमच्या देत असतो, व्यवसायांना म्हणत असतो. मी अवश्य मुलांना मी स्वतः सरकारी जॉब परमनंट असताना नोकरी सोडलेला माणूस आहे. परमनंट असताना अजून राजीनामा दिलेला नाही पण देणार आहे. कारण मला ते नोकरीपेक्षा स्वतः मालक बनून जगण्यात मला फार आनंद वाटतो. माझे आता जवळजवळ 8-10 कुटुंब माझ्या हाताखाली आहेत, जगतात. त्या 10 कुटुंबाचं मला म्हणजे कुठेतरी उदरनिर्वाह चांगला होतो म्हणून वाटतं. आणि बऱ्यापैकी त्या जर कोणी एखादा व्यवसाय करणार असेल तर त्यांना सांगणं आहे, जरी स्कीममध्ये तुम्ही करणार असला अण्णासाहेब पाटील वगैरे मध्ये ते अवश्य करा, पण त्याचं नियोजन करा. ते हप्ते गेले पाहिजेत, ते पैसे फिटले पाहिजेत. नाहीतर उगाच कर्ज वडिलांच्या जमिनीवर काढणं आणि ते भरणं नाही झालं की परत तुम्हाला हाया मग ते कुठंतर एखादा 2 एकर विकायचं किंवा वडिलांच्याकडे हातून पैसे घ्यायचे आणि ते कर्ज फेडायचं, असं नाही झालं पाहिजे. समजा आपण 1 लाख रुपये ह्या व्यवसायाला घातलेत तर आपल्याला ते 1 लाख रुपये कसे निलवतील. समजा महिन्याला आपण एवढे टार्गेट पाहिजे कुठं. मुलांचं आत्ता व्यवसायासाठी काय झालंय, मुलं पळते त्या बरोबर आहे की समजा स्कीम दिसत्या, स्कीमचा फायदा घेऊया, वडिलांच्याकडे रिटायर वडील झालेत, हाय वडील समजा त्यांचे 4 रुपये घेऊया आणि ते गुंतवूया. तर नुसतं गुंतवणं आणि ते बघणं सोपं आहे, पण त्याचं ते हँडल करणं अवघड आहे. आता ह्या आमचा जरी व्यवसाय असला तर एखादी गाय तापली, संध्याकाळी त्रास होतोय, एखादी गाय येताना वासरू फिरले तर त्याची जबाबदारी स्वतःच्या भैया लोक असले तर त्यांचं काम त्यांच्या पद्धतीने करत असते. त्यांनी सूचना दिली रातच्या 12 1-2 वाजता मी स्वतः गायींच्या डिलिव्हरी केल्यात, वासरं हाताने ओढून काढलेत. त्याला ते फार ते वाटतं एवढं सोपं नाही, त्याचा थोडा अनुभव घेतला पाहिजे. मी तर म्हणतो
एकदम मोठं व्यवसाय करण्यापेक्षा थोडं थोडं करावं माणसाने आणि त्या व्यवसायातनं मग अवश्य त्याचा अनुभव आल्यानंतर त्यांनी मोठा व्यवसाय केला, कर्ज काढली तर काय अडचण नाही, पण थोडंसं 1-2 गाई घेऊन अनुभव घ्यावा, नंतर मग त्या व्यवसायाकडे करावा. मी गावातल्या बऱ्याच मुलांना अगदी हेच जरी धंदा नसला करायचा तर दुसरा कुठला करा, पण ते थोड्या थोड्यातनं करा. एकदम आहेत पैसे वडिलांचे किंवा कर्ज काढून ते फेडणं होत नाही ना, त्याची अडचण निर्माण होते. त्यावेळेस मग अडचणीच्या वेळेस मग पर्याय नसते ती, मग कुठंच काहीतरी अडचणीत वाईट करून घेण्यापेक्षा त्यापेक्षा आपला चांगला सल्ला दिलेला बरा. मला माझ्या व्यवसायात मी ज्यावेळी शून्यातनं उभं केलं त्या नोकरी होतोच. मी 1 गाई 2 गाई करत असं वाढवत गेलो. मला वाटतंय ज्यावेळेस ह्या व्यवसायात मी भक्कम होईल किंवा मी सक्सेस होईल त्यावेळेस मी नोकरीकरता बऱ्यापैकी रिझाईन देण्याचं नियोजन केलं आणि मी सक्तीच्या रजेवर गेलो. म्हणजे यांनी की मी बिनपगारी करा म्हणून आपलं आमच्या ऑफिसला दिलं की माझी प्रकृती व्यवस्थित नाही, माझी बिनपगार करण्यात यावी. कारण मला त्या नोकरीपेक्षा मला हा व्यवसाय बरा वाटतो, कारण तिथं आपण काय केलं तर नोकरी केलं तर कोणाच्या तर अंडर काम करावं लागतंय. ते 8 तास आणि 10 तास दुसऱ्याला देण्यापेक्षा तुम्ही ते 8-10 तासात स्वतःचं काम केलं, स्वतःच्या शेतात काम केली तर ते तुमची सुद्धा होणार आहे, पण त्याच्यात लाईफ तर होणार आहे. ही नोकरी म्हणजे काय त्यात काय अशी मोठी प्रगती होणार नाही ना, म्हणून मी थोडासा तो निर्णय बदलून हा निर्णय घेतला. त्याला कारण असं की मला वाटतंय मी ह्यात प्रगती करू शकतो आणि मी सक्सेस होऊ शकतो, म्हणून मी ह्या लाईनमध्ये आलो. सुरुवात तुम्ही किती गायींपासून केलेली? 1 गायपासून केली मी सुरुवात, अगदी 1 गायपासून सुरुवात केली. आता तो गाई घेतानाचा अनुभव काय होता तुमचा? नाही, 1 गाय घेताना अनुभव असा होता की त्यावेळेस मी नोकरीला लागलो तर माझ्याकडं म्हणजे मी परमनंट नव्हतो, मला ॲक्च्युली पगार नव्हता, बिनपगारी होतो. आणि त्या काळात मग घर खर्च कसा भागवायचा म्हणून 1 गाय घेतली आम्ही. आमच्या गावातीलच गाय घेतली. ते मला त्यावेळेस ते 18,000 रुपयाला गाय बसली होती. त्याच्यातून मला चांगले बऱ्यापैकी पैसे मिळत होते, कारण 10-12 लिटर एका टायमाला दूध द्यायची होती. दिवसात माझं 20-25 लिटर कसं दूध जात होतं. आणि ते मग मला त्यातनं आवड लागली. मी घर खर्च भागवायसाठी किंवा आपला थोडासा खर्च भागवण्यासाठी आवड लागल्यानंतर मग मी 1चे 2 केली. मग अशा थोडं वाढवत बऱ्यापैकी गेलो आणि त्याचं ते नियोजन करत गेलो. त्यामुळे ते मला ते जमलं. नंतर मग ती एकदम घेतलं असतं तर नसतं जमलं. ते बी आपल्याला कसं होईल की आपण भेटले म्हणून ते पण त्यात नियोजन होत नाही ना. आता हे आपण जे केलं ही मला आपण 1 गायपासून केलं त्यामुळे मला ते जमतंय. आणि एकदम क्वांटिटी गाय घेतल्यास ते जमलं नसतं, ते मग एकदम नसतं होत. मग आपण ही चूक करताना बघतो की नवीन व्यक्ती ज्यावेळेस या व्यवसायामध्ये उतरतात त्यांना दिसतं की भरपूर पैसा आहे, मग ते काय करतात एकदम गाय घेतात. त्याबद्दल काय सांगा, तुमचा सल्ला काय? नाही, मी पूर्व त्यांना सांगेन की तुम्ही स्वतः कुठं बी काम करा, मला दुसऱ्याच्या गोट्यावर तात्पुरतं काम करा, अनुभव येतो. बरोबर. किंवा दुसरा पर्याय की तुमची जर कॅपॅसिटीज असेल करण्याची तर 4-2 गाय घ्या स्टार्टला. त्यात कसं वाटतंय बघा, 1 गाय घेणं म्हणजे एखाद्याला वाटेल की मी काय तर सांगते 1 गाय घ्यायची शिर्डीच्या मागे फिरल्यामध्ये त्या एका गायच्या मागे फिर, तर 4-2 गाय घ्या, थोडासा व्यवसाय करा आणि त्यातनं तुम्हाला कसं वाटतंय अगोदर नियोजन बघा. नियोजन बघून चारा, त्यांचा खर्च, पेंड पाण्याचा खर्च भागून आपल्याला काय 4 रुपये राहिले वाटतंय तुमच्या कामाचे. पैसे राहतात, पैसे राहत नाही असं म्हणत नाही मी, पण ते तुमचं नियोजन झालं पाहिजे. त्याचा खर्च, त्याचा मेंटेनन्स, त्याचा समजा मेडिकल, दवाखान्याचा उपचार, हे सगळं भागून तुम्हाला किती पैसे राहतात हे तुम्ही नियोजन करून त्यातनं मग थोडं व्यवसाय वाढवत जावा. एकदम कुणीही व्यवसायाकडे जाऊ नका एकदम आहेत पैसे म्हणून एकदम गुंतवायचं, ते होत नाही सक्सेसफुल. मला चांगला अनुभव आहे. माझ्या समोर बरेच जणांचे गोटे असे उभे राहिलेत आणि असे 1-2 वर्षात बसलेत. अगदी मी त्या गोष्टीला साक्षीदार आहे, कारण मी गाय आणताना बी त्यांना मी सल्ले दिले होते. काय गोट्याला मी गाय त्यांनी 2,80,000 गाय घेतल्या, त्या गुलाल टाकून आणलेल्या गाया, मी 1,20,000 त्याच गाय आणल्या. त्या म्हणजे त्या का गाया घ्यायची वेळ आली माझ्याकडं तर त्यांना ते सक्सेसफुल नाही झालं ना. त्याने 2,80,000 गाया घेतल्या आणि 4 महिन्यात मी 1,20,000 आणतोय का, त्याला कारण काय की त्यांना ते सक्सेसफुल झालं नाही आणि त्या गायाचं त्या व्हॅल्युशन राहिलं नाही. त्यामुळे त्या गाया त्यांना निम्या पैशाची पैसे झाले नाही त्यांचे. आणि मला घेताना का घेतलं तर मी ते ऍक्च्युली त्या गायाची ती व्हॅल्युशन होत नव्हतं त्यावेळेस मी घेताना. ते मग ते असा अनुभव होतो ना, गोटं उभं करणं सोपं आहे पैसे असले तर किंवा कर्ज काढून, पण ते टिकवणं फार अवघड आहे. जसं की तुम्ही म्हटला सुरुवातीला आम्ही 2-3 गाय घेतल्या, तिथून सुरुवात केली. मग तुम्ही कामगार ठेवण्याचा कधी विचार केला? किती गाय? माझ्याकडे आता कसं होतं त्यावेळेस 10-15 गाया झाल्या आणि मग मी कामगार 10 गाया झाल्यानंतर मी कामगार ठेवला. पहिला काय झालं, त्यात माझ्याकडे 2-4 म्हशी मिळाल्या आपल्या पुण्या खडकी ह्याच्यातनं बाजारातनं. त्या अनुभव असा झाला की एका म्हशीनं म्हस विली आणि ते आपल्याला मोरा म्हस हातावर आणणं म्हणजे दूध काढून देणं अनसक्सेसफुल झालं. आणि एक असाच बाह्या माझ्याकडं जुना, त्यानं माझ्याकडं 7-8 वर्ष काम केलं प्रामाणिक. तो तिरुमलीमध्ये आला होता
तिथं एक भावनांचा गोठा मोठा होता टिकतं ना. मी म्हटलं की तुम्हाला टिकवणं सोपं नाही. मग तो माझ्याकडे आला तसंच काम निमित्त. तर मी त्याला काय म्हटलं बाबा ही म्हस विली 2 दिवस झालं, मला काय म्हस दूध देत नाही आणि माझ्या हातावर येत नाही. जर तू ही म्हस मला दूध काढून दिलं तर मी तुला कामाला ठेवेन. मग त्यावेळेस त्याला 9,000 रुपये. त्याने किती माहितलं? 9,000. मी म्हणलं 9,000 देईन, पण तू मला म्हस हातावर आणून द्यायची. त्यानं राव त्या दिवशी बसल्या टायमिंगला त्यानं काय त्यांच्याकडे ते कला असेल बरोबर, ज्याचं त्यानं काम करावं त्यातला प्रकार. त्यानं 2 दिवसात म्हस आपल्याला हातावर आणून दिली आणि मग मी त्याला त्यावेळेस 9,000 रुपये ठेवलं कामाला. मग किती एक 8-9 म्हशी नाही 8-9 गाय होत्या आणि 3च म्हशी आणल्या त्या मी. आणि त्या 3 म्हशीच्या त्यानं समजा त्यानं लाईन बसवून त्या मग दिल्यानंतर मी त्याला 9,000 पगार पहिला ठेवला. आज माझ्याकडे बाह्याला एका बाह्याला 22,000 पगार. पण त्यांना ते जनावर वाटून दिले तुम्ही सरासरी तुम्ही एवढे हँडल करा म्हणून. पण त्यावेळेस पहिल्यांदा मी 9,000 देणार पहिला काम ठेवला. त्याला कारण असं की ते आपल्याला होत नाही आणि ती त्यावेळेस म्हस आपण घेतलेली वाया गेली असते आपल्याला दूध न देणे म्हणून मी ती त्याला बी ती करून द्यायला लावलं आणि मग त्याला कामाला ठेवलं. मग बऱ्यापैकी त्याला गोठ्यातलं काम दिलं आणि मग आम्ही शेतातल्या कामाला बऱ्यापैकी हात लावायला लागलो आणि त्याच्यामुळं मग आपल्याला थोडीशी कामाला सुट पडत. मग ते जनावर माणूस खात्रीशीर भेटल्यानंतर मग ते जनावर थोडंसं वाढवत गेलो आम्ही. मग आता खात्रीशीर माणूस भेटला आपल्याला. मग त्याला बी आपली आवड निर्माण झाली की ठीक आहे शेट चांगले आहे, तुम्ही काही पैसे बुडवणारे नाहीत वगैरे. त्यांना प्रामाणिकपणा काय तर कुठं असतो. तो माझ्याकडे 8 वर्ष काम करत होता कंटिन्यू. घरी जाताना तुम्हाला दुसरा बाहेर द्यायचा आणि जाताना त्याला मी 26,000 पगार केला होता. तो गेला म्हणजे असं काही नाही. त्याला थोडंसं वाटलं दुसरीकडे जाऊया तर 7-8 वर्ष एका ठिकाणी काम करतो. त्याला 9,000पासून 26,000 पगार वाढवत गेलो. कारण जनावरची क्वांटिटी वाढवली की त्याला पगार वाढवायला लागायचा. पण जनावरची क्वांटिटी वाढत गेली की त्याला पगार वाढवायचा. तो प्रामाणिकपणे काम करत होता असं काही नाही. त्यामुळे त्याला आपण 26,000 जाताना पगार केला होता. आजच्या कामगाराला 22,000 का तर त्याची त्या कामाची त्याला जर वैरण काढी सकाळी त्याला ते कामं वाटून जी दिली होती ती त्या प्रमाणात एकटा हँडल करत होता. आणि बऱ्यापैकी कामगार तुम्हाला चांगलं भेटणे गरजेचं आहे. मालकानं जरी प्रामाणिकपणा समजा धावला तर त्या कामगारांनी प्रामाणिकपणा धावला पाहिजे. आणि कामगार जर प्रामाणिक असेल तर मालकाने मी त्याला प्रामाणिकपणा धावला पाहिजे, त्याला पगार दिला पाहिजे वेळच्या वेळेला. असं पण त्या मुलांना 8 वर्ष माझ्याकडे होता. त्यानंतर आता बरीच येऊन गेली वगैरे पण राहतात 1-2 वर्ष. तर मग काही कच्ची अडचण आली किंवा बदली घरी जाताना मी स्पष्ट बाह्यांना सांगतो की तुमच्या जागी तुम्ही महिनाभर जाणार असाल सुट्टीला तर माणूस ॲडजस्ट करायचा आणि जायचं. तुम्ही देतात माणूस एकामेकाला ॲडजस्ट करून जातात. ही सगळं नियोजन जमलं पाहिजे ना. नवीन गोठेवाल्याने ही नियोजन लक्षात घेतलं पाहिजे. तर मगाशी आपण एक पॉईंट विचारला की त्यामध्ये आपण म्हणत होतो की सुरुवातीला काय करतात की एकदम गाया घेतात, एकदम म्हशी घेतात. आणि त्यासोबतच एक पॉईंट मला विचारायचे की ज्यावेळेस ते असं करतात म्हणजे एकदम जनावर घेणं त्यावेळेस काही जणांच्या डोक्यात पण असं विचार येतात की सुरुवातीलाच आपण कामगार ठेवायचं आणि आपण निवांत राहायचं. त्यामध्ये कशी रिस्क असते आपल्याला दूध व्यवसायामध्ये? कामगार ठेवण्याबद्दल दुमत नाही माझं. कामगार एक काय 10 ठेवा. सुरुवातीलाच कामगार ठेवाय बघतात. स्वतः आपण सगळं काय करू शकत नाही हे मान्यच आहे आपल्याला. व्यवसाय मोठं होत असताना 4 कामगार आले पाहिजे किंवा 1-2 कामगार आला पाहिजे त्या पद्धतीने आला पाहिजे. पण मूळ त्या मालकाला सगळा अभ्यास पाहिजे. समजा ही गाय आहे 10 लिटर दूध देणार आहे 20 लिटर दूध देणार आहे तर त्या गायचं सगळं रिडिंग थोडंफार तर कमीत कमी त्या मालकाला अभ्यास पाहिजे. त्या कामगार जेव्हा सगळं चालणार आहे का कामगार तुम्हाला काय आता हो म्हणाल नाही म्हणाल काय विषय संपला. तुम्हाला त्यातला अभ्यास पाहिजे. आणि जर कामगार तुम्हाला ठेवायचे असेल का नाही तर मला असं वाटतं एकदम कामगार तुम्ही ठेवण्याबद्दल बी दोन नाही. ज्याला मोठं करायचं ठेवल्याशिवाय चालणार नाही कारण एकटा सगळं हँडल करू शकत नाही. त्याच्या मागे बाकीचं काही व्याप असलं तर. पण तत्पूर्वी थोडासा आपण अभ्यास घेतलेलाच बरा. म्हणजे त्या ज्याने गोठं उभं करायचं ना त्यांनी थोडाफार अभ्यास स्वतः घेतलेला बरा प्रॅक्टिकली. आणि नंतर मग कामगार ठेवून त्यांच्यावर समजा बॉस म्हणून किंवा देखरेख म्हणून स्वतः केलं तर ठीक आहे. पण स्वतःला अनुभव पाहिजे 100%. धार काढण्याचा बी पाहिजे, शेण काढण्याचाही पाहिजे, जनावरचा औषध उपचाराचा अनुभव पाहिजे, जनावर आजारी पडले खात नाही किंवा काय झाले काय नाही लक्षात आलं पाहिजे. तर त्या मालकाला लक्षात येईल आणि त्याचं नियोजन असेल तर माणूस तो सक्सेसफुल 100%. अन्यथा तो गोटा अनसक्सेसफुल राहील. कारण त्याला की स्वतःला अनुभव नसेल तर दुसऱ्याला ज्ञान शिकवायची आपली परिस्थिती नसते आणि त्यानुसार मग तो गोटा अडचणीत येतो. तर त्याला कारण तेच आहे. तुम्ही जसं म्हटलं आता की कामगार ठेवायचं. कामगार ठेवण्याबद्दल दुमत नाही तर स्वतःलाच अनुभव पाहिजे मग कामगार ठेवा. स्वतःला अनुभव असल्याशिवाय त्यामध्ये 100% अजिबात जाऊ नये. एखादा आपण एखादी कंपनी टाकतो एखादी किंवा एखादा व्यवसाय करतो
तर ते तुम्हाला अनुभव असल्यानंतर तुम्ही ती करता ना. बरोबर. जसं गोठा तुम्ही उभं करणं बी एवढं सोपं नाही. मला तुम्हाला वाटतं की शांत काढायचं झाड काढायचं की त्यात काय अवघड आहे, हा. ती कळल की भया कळल की त्याला कशाला ठेवलाय. तुम्हाला अनुभव पाहिजे. भयाचं काम करणार, भया पगारापुरतं काम करणार, ते काही नाही म्हणत नाही. पण पण त्याचं- छोट्या मोठ्या गोष्टी आपण हा, बघितल्या ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सकाळी दिवसभर जर तुमची कामं असली तर सकाळ संध्याकाळ गोट्यावर राऊंड झाला पाहिजे. कुठली गाय आजार आहे, कुठली नाही, कुठली खात नाही, दावणी फिरून बघितली पाहिजे, दावणीत कुणाच्या घाण आहे किंवा काय अडचण येते हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. भयानं तुम्हाला सांगण्यापेक्षा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. भया सांगलं त्याची जबाबदारी आहे, पण भयानं काही गोष्टी लपवल्या आणि ते तुम्हाला कळालं नाही, तुम्ही काय करणार, बरोबर. ते तुमचा लॉस आहे ना. आता मग तुम्ही सांगा की तुमचा अभ्यास किती झाला, मग या व्यवसायामध्ये किती वर्षाचा अनुभव झाला आता? अहो मी 15-16 वर्ष झालं मोठा गोठा केला आहे. त्याच्या अगोदर मी आता सरासरी त्याच्या अगोदर मी सांगतो 20 वर्ष झालं मी या गोठ्यात आणत आहे. पण त्याच्या अगोदर थोडं 1-2-4 गाय मी स्वतः 3-4 वर्ष स्वतः मी हँडल केलं. नंतर मी कामगार ठेवलं. आता 17-1 वर्ष झालं कामगाराच्या जीवावर करतो. पण आता कसं होतं, थोडंसं कामगार आहे. माझं बी नियोजन होतं, पण ते मी काय म्हणतो थोडं मोठं होत गेल्यानंतर बारक्या गोष्टी लक्ष राहत नाही ना. मग बरोबर. त्यासाठी लक्षच राहिलं पाहिजे खाली बारक्या गोष्टींनी. आणि मी जवळजवळ 16-17 वर्षाला धंदा करतोय जनावरांचा. मग पहिल्यापासून आपल्याकडे जनावर आहेतच घरी. पण हा जे दुधाच्या व्यवसाय जे आपल्याला थोडंसं कुठं तर 4 रुपये मिळावा म्हणून व्यवसाय करतो, ते 17-1 वर्ष झाले व्यवसाय करतो. आता 20 वर्ष मी सरासरी 2005-06 पासून सुरुवात केली. पण पहिलं 1-2-3 वर्ष आपलं थोडंसं म्हणजे 1-2-3 गाय 4 गाय असं करत गेलो. ज्यावेळेस शेड रानात बांधलं त्याला 17 वर्ष झाली. 17 वर्षापासून मी ह्या धंद्यात पूर्ण आहे. तेव्हापासून उभं केलंय आणि तेव्हापासून मग कामगार ठेवून थोडंसं हँडल करून घेतो आम्ही. बाकी कामगारांना सगळं जागेवर असतं नियोजन, खायला बियायला जागेवर आणून देतात बाकीचे कामगार आहेत. मग तुम्ही कामगारासोबत स्वतः काय काय करता गोठ्यामध्ये दररोज आल्यानंतर? किती वेळ तुम्ही गोठ्यामध्ये असता? मी सकाळी 1 तास 2 तास असतो. 9 वाजेपर्यंत सरासरी गोठ्यावर असतो. आणि सकाळी लवकर येतो मी 6:30 वाजता राहत असतो. आणि 9 वाजेपर्यंत गोठ्यावर असतो. मग सकाळच्या धारा वगैरे झाल्या का नाही की मी जातो. बाकीची कामं शेतातली वगैरे त्या कामगारांचं नियोजन लावून देतो. ते कामगारांचे सगळं दिवसभर काम करून संध्याकाळी 1 तासभर अर्धा तासभर चक्कर मारून जातो. आणि समजा काय डिस्टर्ब जाणार असेल तर मी सकाळी आल्यानंतर सगळ्या पहिल्यांदा दावणी चेक करतो की जेणेकरून दावणीत कुणाच्या जनावरांच्या खायला पुढे राहिले तर ते आपल्याला का राहिले, ते 100% डिस्टर्ब जनावर आहे हे लक्षात येतं. आणि त्या मग आपल्याला समजा टेम्परेचर बघून ते जनावर डिस्टर्ब काय हे लक्षात येतं. आणि बऱ्यापैकी ते स्वतः एक राऊंड झाला पाहिजे. मालक आहे ना, त्यानं 1 राऊंड नुसतं नाही बघणं, नुसतं गोठ्यावर येणं बघून जाणं नाही, स्वतः प्रॅक्टिकल बघणं पाहिजे तिथं. किंवा कुठली गाय आता बसल्यात काय, कुठली गाय माझाव आहे, कुठली गाय समजा घाण पडते, कुठली गाय हिटवर आहे वगैरे, अशा त्या गोष्टी भयानं सांगणं बी आहे. ठीकच आहे, कामगार आहे तो, पण मालकाचं थोडं लक्ष पाहिजे बऱ्यापैकी. मग तुम्ही गाय कंटिन्यू करायचं सोडून गायीसोबतच तुम्ही म्हशींचं पण का नियोजन केलं? नाही, गायचं कसं आहे माहिती आहे का, गायला बाकड का नाही म्हणून गाय बरी वाटते. तर घरी दूध खायला वगैरे गायचं दूध खात नाही. मग म्हशी एक करत करत मग म्हशी 7-8-10 म्हशी आहेत. लय काही म्हशी नाही, त्यांच्यात पाडे येते माझ्याकडे 7-8-10. थोडंसं मी बऱ्यापैकी असा व्यवसाय केला की विकत घेण्यापेक्षा आपलं तयार करणं, म्हणजे आपल्या गायीपासून वासरू तयार करणं, वासरापासून गाय तयार करणं, आणि म्हशीपासून पाडी तयार करून त्याचं रेडी तयार करून ते म्हशी तयार करणं, बऱ्यापैकी मी हेच करतो. प्रत्येक वेळेस विकत घेणं म्हणजे ते इन्व्हेस्टमेंट फार अवघड गोष्ट होते. ते सुरुवातीची म्हैस कोणती होती, कोणती जातीची म्हैस आहे? पहिली माझी घरची साधी म्हैस होती. नंतर मग मी मोराच्या पुण्यातून आणल्या, पुण्या खडकीच्या बाजारातून, त्या गुजरातवरून म्हशी येते त्या, ज्यावेळेस भाकड का थोड्या पैशात भेटते त्या. 55-50 साला मी प्रमाणात 4 म्हशी आणल्या तिथून आणि मोराच्या. त्या म्हशी मला फार छान लागल्या. पण त्यावेळेस मला एक अनुभव नवीन भेटला. त्या 4 म्हशी येल्या, त्या वेताला दूध दिलं. नंतर आपल्याकडे गाव म्हणजे मोराचा रेडा नसल्यामुळे त्या सिमेंटवर गाप जायचं अडचण दिल्यामुळे मग मला त्या म्हशी मोडायला लागल्या. त्यांच्या मी पाडे तयार केले, रेड्या तयार करून नंतर मग त्यांचा एक रेडा तयार केला. मग ते घरचं तुमचं म्हणजे सिमेंटवरती काही काही म्हशी गाप जात नाहीत, मग त्यांना घरचा रेडा पाहिजे. मग त्याचा मोरा जातीचा प्युअर आपण एक रेडा तयार केला, त्यासाठी ते गाप जाते ते बऱ्यापैकी. मग योग्य पूर्ण तुम्ही म्हटलं की सगळं तुम्ही गोठ्याचं व्यवस्थापन सांगताय, जे लागवडीचं व्यवस्थापन असतं ते कशा प्रकारे असतं तुमचं? माझावाल्यापासून आम्ही कसं होतं, माझावाल्यानंतर आपला जर्सी जातीचा बैल आहे तो तर सोडतो, नाही तर सिमेस तर मग. आणि तो गाय गाप गेली सरासरी 5 महिने तिथं 6 महिने दूध काढतो आपण. चेक करायचं 1-3 महिन्यानंतर चेक करतो.
5-6 महिने दूध काढतो नंतर तिला गाईचं दूध बंद केल्यानंतर तिला गरबानी वगैरे पेंड म्हणजे भाकड काळातल्या ज्या पेंडी आहे त्या किंवा बादली वगैरे मी अशी चालून तयार करून मग त्या पुढच्या वेतासाठी तयार करतो बऱ्यापैकी. असं असतं त्यांचं नियोजन. गाईचं आणि म्हशीचं बी तसंच करतं. म्हशी बऱ्यापैकी गाप गेले की लवकर दुधाला बंद होतात. त्यांचा भाकड काळ जास्त असतो त्यामुळे म्हशी परवडायचं थोडंसं शेतकऱ्याला अडचणी ती कधी ज्यावेळेस भाकड काळात म्हशी सांभाळणं अवघड असतं. म्हशी 8-8 महिने 2-2 महिने दूध मग बंद असतं. तसं गायचं कसं आहे, गायला काय 2 महिने तुम्ही दूध आठवलं का नाही तर त्या पण ह्या एवढ्या गोट्या मागं कसं असतं माहिती आहे का, ह्या जनावर काय त्या जनावर काय म्हणजे दूध चालू असतं. काय भाकड का 8-10 असल्या तर काय 8-10 दूध असते त्या म्हणजे एवढं काही होत नाही, जाणवत नाही. पण ज्यावेळेस कमी करतो त्यावेळेस काय समजा गाप गेल्या गाई आणि मग दूधच कमी असलं की मग घर खर्च ते पेंडीचा खर्च याचा खर्च भागत नाही. पण थोडंसं मोठा असल्यानंतर ते हे होऊन जातं की भाकड काळात काय समजा 7-8-10 असल्या दुधावर काय 7-8-10 असल्या तर ते त्याचं त्याला एक कंटिन्युटी दुधाची राहते बऱ्यापैकी. ते योग्य नियोजन असणं महत्वाचं. हा योग्य नियोजन 100% नियोजन. गाय गाब योग्य वेळेत गेले पाहिजे ते, नंतर काय उपयोग आहे नुसतं खायला घालून संभवून उपयोग काय त्यांचा. आता आपल्या गोट्यामध्ये एकूण मिळून गायी किती आहेत, त्यांच्या मागं किती आहेत आणि म्हशी आणि त्यांच्या मागे म्हशी आमच्या एक 8-10 आहेत त्या, त्यांच्या रेड्या एक 9 आहेत त्या. मोरा जातीचा एक रेडा आहे मोठा. गाई एक मोठ्या 25-26 असलेल्या. त्याच्या पाडी एक गाब जाण्यासारख्या सरासरी 18 आहेत त्या. देशी गाई माझ्याकडे 3-4 आहेत त्या, त्यांचा कोंडवी आहे. आणि जर्शी जातीचा एक प्युअर व आहे. असे सरासरी एक 60 ते 65 जनावर आहेत माझ्याकडे. 60-65 जनावर. रोजचं एक त्यांना खायला 1.5 टन लागतं सरासरी. 1,500 किलो खायला रोजचं लागतं. 1.5 टोले आणायला लागते आम्हाला रोजचे खायला. आता आपण मेन मुद्द्यावर येऊया. जो मेन मुद्दा आहे की सुरुवातीपासून तुमचं शेडचं बांधकाम तुम्ही कसं केलं, सुरुवातीचं शेड कसं होतं आणि याचं पूर्ण स्ट्रक्चर कसं केलंय तुम्ही. नाही काय झालं आता हे पूर्व नियोजन तुम्ही कसं मगाशी म्हणता की व्यवसाय मोठा करत असताना म्हणजे मोठा करावा कामगार ठेवून का स्वतः करून थोडा व्यवसाय करा. त्यात तशी अशी माझ्या अडचण झाली की मी 2 माझी बैल आणि 2 म्हैस आणि 1 गाय होती. मी काय केलं, एक 50 फुटाचं शेड ओढलं पहिल्यांदा. त्यात एक खोली काढली कामगारासाठी आणि मग 35 फूट शेड जनावरांसाठी ठेवलं. त्याच्यामुळे परत जनावर वाढवत गेलो. मग दुसरं 50 फुटाचं शेड झालं. त्याच्यामुळे जनावर वाढत गेलो. मग ह्या गोट्याचं टेक्स्चर बनवायला आपल्याला जर माझ्या डोक्यात जर नियोजन असतं एवढं मोठं करायचं तर मूळ टेक्स्चर तयार करून व्यवस्थित डिझाईन बनवून त्याला चांगल्या पद्धतीनं केलं असतं. पण थोडंसं माझं मीच म्हणतो की माझं थोडंसं नियोजन चुकलं कशात, तर मी आपली जनावरांची उत्पत्ती वाढत गेल्यानंतर इथं 50 फूट लगेच त्याला शेड धर. असे आता माझे 5 शेड झालेत. 1, 2, 3, 4, 5, 6 शेड आहेत 50 फुटाचे. 50 फुटाचे 6 शेड झाले. म्हणजे हे नियोजन पहिल्या तयारीत असतं तर मी कैची टाकून मोठ्या प्रमाणात केलं असतं. थोडंसं हे गणलं. कशामुळे गणलं तर आपल्या एवढं नव्हतं डोक्यात की आपण एवढं सक्सेसफुल होऊ शकतो आणि ते होत गेल्यामुळे थोडं वाढवत गेलो. त्याच्यामुळे थोडंसं शेड साध्या पद्धतीचं आहे, आपल्या लो बजेटमध्ये आहे. अगदी काय एकदम जास्त. आणि मी कुठली हे गाय घेताना किंवा एखाद्या ह्या धंद्याला व्यवसायाला लागताना एकदम डायरेक्ट काय हे करून जास्त इन्व्हेस्टमेंट करून काय मोठं काय खर्च करून केलेला नाही. त्यात आपलं बऱ्यापैकी आपलं एखादा माणूस कसं म्हणतो बँकेत ठेवूया आपण त्याचं व्याज खाऊया, तसं मी काय केलं थोडंसं ह्यातलंच ह्यात असं कर्ज काढले नाही. मी सांगतो की अण्णासाहेब पाटीलचं मी दुसऱ्याला कागद रंगवून देतोय आणि मी त्यात काही शिरलो नाही. त्याला कारण काय की काढायचं काय नाही पण फेडायचं बी झालं पाहिजे. नुसतं पुढं पाहायचं मागं होत नाही ते. म्हणून ते थोडंसं माझं टेक्स्चर चुकलंय. अवश्य माणसानं सांगतो पूर्व माणसाने एखाद्याने मोठा गोठा उभं करताना टेक्स्चर एखादं चांगलं बघून करावं. कारण का तर थोडंसं नियोजन मध्ये व्हावं. आता माझं कसं चुकलं तर ते मी शून्यात उभं केलं. मग ते आपली चुकी आपण दुसऱ्याला सांगणं गरजेचं आहे. आपण पहिल्यांदा हाफ चड्डी घालतो नंतर पॅन्ट घालायला लागलो वगैरे ते सांगणं गरजेचं आहे. माझं थोडं टेक्स्चर चुकलंय पण ते शून्यात उभं केल्यामुळे मला माझं टेक्स्चर मला योग्य वाटतं. कारण मी इडं म्हणून खेळ केला नाही ते. त्यामुळे माझं टेक्स्चर मला योग्य आहे पण दुसऱ्याला थोडं चुकीचं वाटेल पण ते शून्यात उभं केलं. त्यामुळे थोडंसं बऱ्यापैकी माझ्या पद्धतीने मला योग्य आहे. पण थोडंसं माणूस म्हणून गायला थोडंसं इथं शेड केले साध्या पद्धतीने केले पण ती मी शून्यात उभं केले. त्यामुळे मला काय वाटत नाही, सुख दुःख वाटत नाही काय. माझ्या पद्धतीने योग्य आहे. पण ती नवीन करताना एखाद्यानं मोठा व्यवसाय करत असताना त्याची डिझाईन बनवून करावी. पण त्या व्यवसायाला त्याला मालकाला
त्याचा थोडासा अनुभव घेऊनच करावं. नाही तर ते उभं करायला जावं मग परत ते शून्यातनं उभं केलेलं टिकतं, पण अचानक उभं केलेलं टिकल ना टिकल ह्याची गॅरंटी नसते. बाकी काय नाही एवढं. लांबी रुंदी किती ठेवण्यात आले? मी सांगितलं की तुम्हाला आता काय झालं, किती जागेत एकूण मिळून? एकूण असेल एक 5-6 गुंठ. तसं काय मुक्त गोठा आहे ना आपल्याला, तसं 10 गुंठ क्षेत्र असेल. माझं इथे 14 एकर क्षेत्र आहे आम्हाला. त्यातलं मी म्हणून सांगितलं तुम्हाला थोडंसं इथं बनवलं की मग ते वाढवत गेलो, त्यामुळे मुक्त तिकडे केले. आता पावसाळा असल्यामुळे जनावर बऱ्यापैकी बांधून आहे ते. मग थोडंसं उन्हाचं प्रमाण झालं की मग मुक्तमध्ये आम्ही सोडतो जनावर. मग संध्याकाळी खाली आत दावणी घ्यायची, दिवसभर मुक्तला ठेवायची. ते मुक्तला थोडंसं बाकीचा मेंटेनन्स येत नाही जनावरचा वगैरे. थोडंसं एकामेकाला मारायला ह्याची भ्या असतं, बाकी मेंटेनन्स मुक्तला जरा कमी आहे. तुम्ही सांगितलं की हळूहळू तुम्ही यामध्येच इन्व्हेस्ट करत गेला आणि हे पूर्ण शेड उभं केलं. पूर्ण शेडसाठी तुम्हाला साधारण खर्च किती झाला असेल अंदाजे? सांगितलं की तुम्हाला आता मी पूर्ण शेड म्हणजे एका वर्षी बी केलेलं आहे. जसं आपल्याला गरज लागेल तसं वडलं. मग ते काय होतं त्याचा म्हणजे एकदम म्हणला का नाही तुम्ही खर्च करायचा तर तो एकदम पैसा बी उभा झाला पाहिजे तुमच्याकडे. मग मी काय केलं, मला गरज लागेल आता ह्या वर्षी समजा हे 50 फुटाचं शेड लागतंय आपल्याला, की मग लगेच पुढल्या 2 वर्षापर्यंत 50 फुटाचं शेड असं मी उभं केलं. म्हणजे त्याचा अंदाज आता प्रत्येक वेळेचा खर्च केलेला आहे का. समजा त्यावेळेस आता ह्या शेडला गेलं असतील 7-8 लाख रुपये साध्या पद्धतीने उभं करण्याला 7-8-10 लाख रुपये गेलं असतील. ह्याच्यापेक्षा काय वेगळं नाही काय. मग आता पूर्ण आपल्या एवढ्या गायी आहेत, म्हशी आहेत, पूर्ण चाऱ्याचं नियोजन कसं असतं? किती जागेत चाऱ्याचं नियोजन आहे? मी काय करतो, आपल्याला क्षेत्र आहे भरपूर, पण मी आता जनावरला जास्त करून मोरगासच चावतो. कारण रोज जनावरचं खायला काढायचं कामगारांनी, रोज तेच उद्योग, आणि त्यांना बी रोज काटा येतो. मग एकदम आपण मका वगैरे अशी 5-6 एकर केली का नाही की त्याचं कटिंग करून हार्वेस्टिंग करून आम्ही मोरगास करायला आपल्याकडे कुट्टी मशीन चाप कटर आहे. ट्रॅक्टरच्या साह्यानं चाप कटर करून त्याला ट्रॉलीनं आणून तो आम्ही 15 फुटाचा खड्डा आणि हे काढलेला आहे. त्याच्यात शेततळ्याचे कागद टाकलेत. मग आणि ते शेततळ्याचे कागद टाकून का नाही त्या ट्रॉलीनं माल खाली करून ते ट्रॅक्टरनं तुडवून मग ते मोरगासचे 2 बंकर बनवलेत. त्यात मोरगासचे 2 एक 150 टन माल राहतो. मग आम्हाला ते 150 टन माल 100-150 दिवस सरासरी जातो बुसकाट वगैरे धरून. मग त्यामुळं वर्षात आम्ही 2दा ते भरतो. 2दा भरलं का नाही की एकदा दीपावली भरायचं आणि एकदा मार्च एप्रिलला भरलं का नाही की आम्हाला वर्षभर चाऱ्याची काही अडचण लागत नाही. लागली तर कमी जास्त वैरण चारा भरपूर असतो. मग घास गवत आहे, मका वगैरे आहे. चाऱ्याचं नियोजन भरपूर आहे. म्हणजे कसं आहे, स्वतःच पाहिजे, विकतच नाही परवडणार तुम्हाला. तर सगळं विकत म्हणल्यावर काय परवडणार. स्वतःच्या जमिनीत मका उपलब्ध करणे, चारा तयार करणे, तुमचं घास गावात आहे आणि ह्याच्या पद्धतीने ज्वारीची वैरण वगैरे त्यात कुठून आम्ही ते मोरगासच जास्त करून तयार करतो. गंज वगैरे लावत नाही. गंज लावायचा बी तो खर्च, लावणीचा पिंडी बांधण्याचा खर्च, तर त्यापेक्षा ते मोरगास आम्ही तयार करतो. मग तुम्ही म्हणताय की जसं की तुम्ही मुद्दा मांडला की विकतचा चारावर परवडत नाही, स्वतःच्या घरचं असावं. पण समजा कोणाकडे क्षेत्र नाहीये, मग त्यांनी विकतच्या चाऱ्यावर नियोजन करावं का दूध व्यवसायात? त्यांनी करण्यास काय हरकत नाही, पण त्यांचं नियोजन असं झालं पाहिजे की सगळा खर्च बघून त्यांना काय तर 4 रुपये राहिले पाहिजे. आणि मी मगाशीच म्हणलं की थोडंसं शून्यातनं गेलं तर बरं होईल. एखादी 1-2 गाई घेऊन त्यांनी मग ते थोडं नियोजन करत गेलं पाहिजे. मी काय म्हणतो, असे बरेच कुटुंब आहेत की त्यांच्याकडे 1 गुंठा जमीन नाही, त्यांच्या 10-10, 50-50 गाय आहेत, 20-20 गाय आहेत. ते नियोजन करतातच ना. तसं सक्सेसफुल नियोजन करण्यासाठी त्यांनी थोड्या प्रमाणात मोठ्याकडे गेलं पाहिजे. त्यांनी मोठ्याकडे थोड्याकडे येण्याचा उपयोग नाही. त्यांनी कमी गाय वगैरे कमी ह्याच्यात थोडंसं करून का नाही त्याच्याकडे ते बऱ्यापैकी हे केलं पाहिजे. म्हणजे ते काय सक्सेसफुल होत नाही असं नाही, 100% सक्सेसफुल होणार, पण तुमचं त्याला ध्यान पाहिजे ना वगैरे. 1-2 गाय 3 गाय प्रश्न करत त्यांना ते लक्षात आयडिया आली का नाही ते होऊन जाणार, त्याचं काही अडचण होणार नाही. विकत चारा बी आता भरपूर अशा गाड्या आहेत त्या की तुम्हाला जाग्यावर आणून देतात खायला मका वगैरे सगळं. किंवा तुमचं ऊस कारखाना चालू तर वाडा टोळे आणून टाकतात जाग्यावर. असं काय नाही भेटतं, फक्त काय होते त्याचा खर्च भागला पाहिजे, त्या प्रोटीन बसलं पाहिजे. दिवसभरात चारा किती वेळा टाकला जातो? नाही, आमचं सकाळी एक पाठाचं टाकतात 5:30ला सगळ्या जनावरला. त्याच्यावर पाणी बघतात 9 वाजताना, 9-10 वाजताना. आणि त्यांच्या समोर 2 जनावर एक टप ठेवतात भरून पाण्याचे, आणि त्याच्यावर संध्याकाळी 4 वाजता टाकतात. 2 टाइमच खाणं, 2 टाइमच त्यांना खायला टाकायचं. 2 टाइमवर त्यांचा रवत फिरला पाहिजे. उगाच नुसतं दिवसभर त्यांच्या पुढे टाका ते तसं नाही. त्यांचं ते रवत फिरत नाही, दूध तयार होत नाही, दुधाचं ते सायकल तयार झाली पाहिजे. 2 टाइम खायचं काय म्हणजे काय खाताना टप भरून टाकायचे.
सरासरी दिवसात त्यांना 35-40 किलो खायला गेला पाहिजे. साधारणतः एका टायमाला किती टाकला जातो? एक 10-15 किलो असतं सरासरी खायला. कुट्टीच असते डायरेक्ट, वला असेल तर वली कुट्टी, नाही तर मोरघास तयार असतो. आणि त्यात मोरघासमध्ये पावडर वगैरे असते का नाही, कल्चर वगैरे, त्याच्यामुळं जनावर खाते तो अजिबात दावणीत शिल्लक. आता आमच्या दावणी बघा तुम्ही, एका दावणीत कोणाच्या खायला शिल्लक नसणार, एवढे खाते मस्तपैकी. कल्चर असतं ना त्याच्यामुळे, पावडर वगैरे. चाऱ्याचं पूर्ण नियोजन ऐकलं. आता जो महत्वाचा असतो तो खुराक, त्या खुराकाचं व्यवस्थापन दररोज कसं केलं जातं आणि काय काय खुराक ठेवला जातो? खुराकाला आम्ही ज्या गाभण गाय आहेत त्यांना गरबणी वगैरे पेंड असते, आणि त्यांना आटा असतो आणि बारली असते. आणि ज्या दुधावल्या गाय आहेत, म्हशी आहेत, त्यांना त्यांची पेंड असते म्हणजे दुधाची, आणि त्यांना बारली आणि आटा आपण पीठ टाकतो त्यांना जरा थोडंसं खायला, त्यात पीठ मीठ टाकल्यासारखं ते खाते. असं त्यांचं बऱ्यापैकी नियोजन. पण बारली असते, 100% दूध वाढते. त्यानं काय होतंय माहिती आहे का, माणसाचा भ्रम आहे की बारली जनावर वाया जाते, ते असं काय नाही. ते काय झालंय, त्यात जे घटक नाहीत ते मग आपण रोज मिनरल मिक्सचर जनाला वापरणं गरजेचं आहे, पावडर. आणि मिनरल मिक्सचर आमच्या रोज जनाला पावडर असते, त्यातून मग आम्ही काय करतो, त्यातच पावडर टाकायचे सगळ्या जनाला, ते टाकायचं. सरासरी पावडर एवढी गेली पाहिजे प्रत्येक जनाला. आणि बारली का वापरतो तर आता पेंड शेतकऱ्याचं दुधाचा दर आहे तर 25 रुपये, 30 रुपये, 35 रुपये, आणि पेंड आता आहे 35 रुपये किलो. मग एका जनाला 2 किलो पेंड चालायची एका टायमाला म्हटलं तर ते दिवसात 4 किलो झाले. 4 किलो म्हणजे 140 रुपये त्याला गेलं. मग बाकीचा खर्च नाही भागला पाहिजे ना. मग त्याच्यापेक्षा ते बारली 10 रुपये किलो, आम्हाला 3 किलोच्या 1 किलो पेंडीच्या ऐवजी बारली 3 किलो येते ना. मग ती बारली वापरलेली पावडर, ती बारलीनं दूध वाढतं 100%. मग तुम्ही त्याच्या म्हटलं की मिनरल मिक्सचर वापरता. मिनरल मिक्सचर कोणतं वापरावं आपण दूध व्यवसायामध्ये, तुम्हाला काय वाटतं? मी काय 2-3 कंपनीचा आहे मिनरल मिक्सचर माझ्याकडे. मी कसं होतं, आता प्रत्येक कंपनीची माणसं आहेत त्यांना थोडं नाराज करतात नाही, मग ते त्या जनावरांनुसार आपलं वापरतो. मग ह्याची बॅग संपली कधी कधी त्याची बॅग वापरायची. मिनरल मिक्सचर गेलं पाहिजे, त्याच्यातलं घटक बघून तुम्ही वापरला पाहिजे. त्यात ते पाठीमागं बॅगच्या मागं घटक असतात, ते घटकचं प्रमाण काय आहे कसं आहे बघून घाला तुम्ही वापरलं पाहिजे. आणि शेवट शेतकऱ्यांनी त्याचा स्वतःचा बजेटचा विचार केला पाहिजे. बजेट बघून तुम्ही वापरलं पाहिजे ना. तर नुसतं मग आपलं हाय भेटतंय, त्यात कंटेन येते किंवा त्याचं कॉस्ट तुम्ही बघितलं पाहिजे. सगळं हे बसलं पाहिजे, पूर्ण मॅनेज झालं पाहिजे. आता मग खर्च वाढत असल्यानं आवक कमी जावक जास्त म्हणजे ते भागणार कसं, खिशात घालायची कुठलं असं होतं. तुमचा खर्च राहिला बाकीचं, पण त्यांचा खर्च भागून त्यांना पैसे कमी कमी त्यांचा खर्च आपल्या खिशात नाही गेले पाहिजे. मी आता पण व्यवसाय करतोय असं मला म्हणजे मी माझ्या खिशातनं घालत बसलोय असं कधी वेळ आली नाही. मी बऱ्यापैकी मी शून्यातनं तुम्हाला म्हणतो की शून्यातनं उभं करत गेलो, आणि ह्यातलं पैसे उलट मला खर्चाला, माझ्या खर्चाला, घर खर्चाला ह्याला वाहतात आणि काही अडचण येत. मिनरल मिक्सचरचं किती माप ठेवलं जातं दररोज? आम्ही काय करतो, एक वाडगा आहे असा एवढा असा, तो वाडगा सरासरी ह्या 25 जणांना टाकतो त्या ह्याच्यात बादलीत, ते मिक्स करायचं आणि सगळ्याला मग एवढी टाकायची. सरासरी एवढं 100 ग्रॅमच्या कमी जास्त 100 ग्रॅमला कमी गेलं तर चालतंय. काड्यापिटीचं माप असतं त्याचं नियमानं, पण आता एवढं प्रत्येकाला काड्यापिटीचं माप कोण घेत बसणार आहे चमचा. त्यापेक्षा आम्ही एकदम अखंड एका टपात घेतो, मिक्स करतो, ते हलवतो आणि सगळ्याला एवढं टाकायचं, सगळ्याला पुढे जातं ते मग असं आहे. आता मला सांगा की हे स्ट्रक्चरमध्ये गव्हाण कशी बांधलेली आहे आणि गव्हाणीचं रचना कशी केलेली आहे पूर्ण? गव्हाणं आता काय केलं आम्ही, 2 साईडला म्हणजे बॅक साईडला 2 शेण पडत असं केलंय, आणि त्या साईडला एक गव्हाण आहे, ह्या साईडला एक गव्हाण आहे. गव्हाणचं सरासरी आतला पेस 2 फूट आहे, खालून सरासरी 3.5-4 फूट उंची ठेवली आहे जनावराला. हे अंतर किती आहे? हे जनावरचं अंतर 6 फूट आहे प्रत्येक जनावरला, एक 6 फूट अंतर आहे प्रत्येक जनावरला. 6 आहे काय 5 जनावरला, लय अंतर ठेवलं नाही, 5 फूट अंतर बास होतं. 6 फूट अंतर ठेवलं जनावर आडवं होतं, आणि आडवं जनावर असं का नाही सारखं की कधी कधी ह्या जनावर त्या जनावरच्या अंगावर पडायची भ्यास्त. जनावर थोडंसं का होईना वाटलं तर ठासूनच पाहिजे. 5 फूट अंतर अगदी एक नंबर आहे. 5 फुटाच्या आत असलं तरी चालेल, पण 5 फुटाच्या लय झालं. 6 फूट अंतर म्हणजे काय होते, पहिलं मी एका गोट्याला 6 फूट अंतर ठेवलं, त्याची अडचण निर्माण होते. अंतर कमीच पाहिजे. वाटतंय आपल्याला तर ठासून आहेत, पण ठासून नाही, एकामेकाला अशा बसते व्यवस्थित. नाहीतर आडवी गाई झाली का नाही ती एकामेकाच्या अंगावर पडायची भ्यास्त. आणि गाय खाली बसली असली, दुसरी गाय पाय ठसकाने पडली ना तिच्या अंगावर, तर ती खालची गाय जागेवर तिला उठायला येऊ शकत नाही. तुम्ही हे अनुभव बघितले. असं मला सांगा की पूर्ण किती म्हटलं तुम्ही, किती जागेत आहे आणि किती? सरासरी मुक्त गोट्यासकडे 10 गुंठ्यात आहे माझं क्षेत्र. मग आता पूर्ण वाढल्यानंतर आता इथून पुढची तुमची कॅपॅसिटी किती आहे?
नाही आता गोठ्यामध्ये? थोडंसं काय झालंय कॅपॅसिटी म्हणजे माझे वाढवण्याचं आहे, पण थोडंसं एक वर्षभर थांबणार आहे. मी जरा थोडंसं हे तुम्ही कसं म्हणला पूर्वतयारी कसं तुम्ही टेक्स्चर, मी जरा टेक्स्चर नवीन उभं करणार दुसऱ्या ठिकाणी. म्हणजे इथंच आपलं क्षेत्र आहे भरपूर, इथं दुसऱ्या ठिकाणी टेक्स्चर मोठ्या प्रमाणात कैची टाकून का नाही आपण जसं लग्नाचे हॉल मोकळे मुक्त कसे असतात हां 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 तशा मोठ्या प्रमाणात असं टेक्स्चर करून ते थोडंसं लांबडीखाली शेड मोठं राहणार आहे. ही थोडंसं आपण थोडं 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 करत गेल्यामुळे थोडं टेक्स्चर तयार करता राहिलं ना, आपली डिझाईन तयार करता राहिले. मला ती डिझाईन चांगली करायची आहे. त्याचं थोडंसं एक वर्ष थांबायचं आणि नवीन टेक्स्चर आपण तयार करणार आहे. मग सुरुवातीला असं एकदम खर्च केलेला चांगला का, की एकदम प्रशस्त शेड उभं करायचं आणि सुरुवात करायची, त्याबद्दल तुमचं मत काय असेल? नाही, शेड उभं करा, खर्च करा, करण्याबद्दल जमत नाही. गाई घ्या, म्हशी घ्या, पण ते आपल्याला सगळं जमलं पाहिजे. मी म्हणतो काय ज्याला जमल त्यानं करावं, नाहीतर आपलं थोडं थोडं अनुभव बघत केलेलं माझ्यासारखं काय वाईट आहे. बरोबर. थोडा कमीपणा घेतलेला काय वाईट आहे. मग घरचे कर्ज, आई वडिलांचे पैसे आहेत किंवा मग कुठं तर कर्ज काढायचं आणि ते वापरायचे आणि मग कर्ज फिटत नाही किंवा आई वडिलांचे पैसे मागायला फिरत नाहीत, मग आई वडिलांनी टेन्शन घ्यायचं, स्वतः बी टेन्शन घ्यायचं आणि त्यातनं दुष्परिणाम काय होऊ नये. त्यापेक्षा स्वतः थोडा अनुभव घेऊन थोडं थोडं करत गेलेलं माझ्या हिशोबाने चांगला आहे. आणि त्याच्यात आयडिया येतील तो टिकतो माणूस. अचानक भेटल्याला टिकत नाही माणूस, 100% टिकत नाही. मी असं बरंच माझ्या डोळ्यासमोर मोठं बघितलं की जेवढ्या गतीनं मोठं झालं तेवढ्या गतीनं पडले, मोठं उद्ध्वस्त झाले. त्यापेक्षा आपण थोडं, त्यांनी माझा स्पष्ट सल्ला असेल, अनुभवातून पुढे जावं. अनुभवातून पुढे जावे. अनुभव कधी बी मोठा असतो. प्रत्यक्ष अनुभव पाहिजे प्रत्यक्ष आपल्याला. अनुभव पाहिजे. काय प्रत्यक्ष अनुभव असल्याशिवाय नाही जमणार. आता तुम्ही म्हटलं की तुमच्या कुठलं कर्ज नाहीये, काय नाही. कर्ज नसल्यावर जो आपण व्यवसाय करतो त्यामध्ये किती बदल होतो? बदल म्हणजे काय होतं माहिती आहे का, कर्ज असल्यावर ताण होतं डोक्यात, आणि कर्ज नसल्यावर बऱ्यापैकी तुम्ही व्यवसाय चांगले करता, त्याच्याबद्दल दुमत नाही. त्याची करण्याची कॅपॅसिटी आहे, तो चांगलाच करतो. पण कर्ज म्हणजे ह्याच व्यवसायासाठी काढले आणि ती परतफेड होत नसेल तर त्याचा ताण राहते ते डोक्याला. त्यातनं वेगळंच काय घडत असतं ना. त्यापेक्षा ते थोडंसं थांबलेलं बरं नाही का, मग थोडंसं आपलं हातपाय बघून प्रसार केलेलं बरं. कर्ज बँकेची काढून सण होत नाही ना, मग त्याचा परिणाम वेगळं होते असं होतं. मग ते थोडंसं मागं थांबलेलं बरं असं मी म्हणतो. थोडं थांबून का होणार व्यवसाय करा. तर मला आता हे सांगा की तुमचं सगळं व्यवस्थापन ऐकलं, चाऱ्याचं झालं, खुराकाचं झालं, दररोज तुमच्या गोठ्यातून दूध किती निघतं? आता 300-350 लिटर दूध जातं आमच्याकडे. गाईंचं किती, म्हशीचं किती जातं? म्हशीचं कमी आहे, Total किती जातं total? 300-350 लिटर दोन्ही मिळून. हो. आपलं आता दूध जातं आणि मला सरासरी महिन्याकाठी आमचं एक 3-3-3.5 लाखाचं बजेट असतं सरासरी. त्यातनं आमचा खर्च जाऊन मी म्हणतो मला दिवसाला 2,000 रुपये आहे, तरी काय बाकीच्या पेक्षा बरं 1,00,000 रुपये आम्हाला इकडे तिकडे खर्च राहतात. 2 बिलं जरी गेली तरी 1 बिल राहतं. 2 म्हणजे 10 दिवसाला बिल असतं. 1,00,000 रुपये 10 दिवसाला 1,00,000-1,15,000 झालं, आणि ते जरी 2 बिलं गेली तर 1 बिल तर राहतं ना खर्च. ते बरं आहे स्वतः दुसरीकडे कामाला जाण्यापेक्षा, नाही का बरं. पण ते शून्यातनं जावं कोणी बी, 100% मी सांगेन. काही ताण नाही आपल्याला दुसरा, आपल्याला मिळते ते पूर्ण ते उत्पन्नच मिळते. हा, उत्पन्न मिळतेपेक्षा म्हणण्यापेक्षा कमीत कमी झोप तर लागेल ना व्यवस्थित. बरोबर. आणि काम केल्यावर झोप लागते व्यवस्थित. असं ताण घेऊन झोप घेण्यापेक्षा ते काम करून झोप केली. आणि फॅट एसएनएफ किती लागते सरासरी अंदाजे? फॅट एसएनएफ आमची फॅट गायची लागते 4 रुपये जाते. एसएनएफ काय नाही, एसएनएफ ओके आमचा 8.5 सरासरी एसएनएफ असतो, 8.4 8.5 असतो. आणि म्हशीचं काय, म्हशीच्या फॅट भरपूर आहे, 7-8 फॅट आहे, 30 डिग्री पण जाते म्हशीचं. मग फॅट एसएनएफ हे वाढण्यासाठी तुम्ही काय वेगवेगळं करता गोठ्यामध्ये? मिनरल मिक्सचर पाहिजेच तुम्हाला. प्रत्येक गोट्यावर बादली घाला न घाला तुमचा विषय, पण मिनरल मिक्सचर जाणार पाहिजे. जे कंटेन पेंडमध्ये नाहीत, खाण्यात नाहीत, तुमच्या बादलीत नाहीत, ते कंटेन मिनरल मिक्सचर देतं. आणि जे शरीरात कमी आहे ते मिनरल मिक्सचर देतं. मिनरल मिक्सचर चालल्यानंतर त्याचा बऱ्यापैकी बाकीच्या जनावरांवरती, गाभण जाण्यावर, फॅट एसएनएफ सगळ्यावरती भरपूर उपयोग होतो त्या मिनरल मिक्सचरचा. या सगळ्यामध्ये मला सांगा की शेणखत तुमचं किती निघतं
आणि त्याचं नियोजन कसं असतं? वर्षाकाठी एक 50-60 टेलर निघतं आमचं शेणखत हं. आणि मी संपूर्ण आमच्या शेतातच टाकतो. हं. मी कसं होतं आलं वगैरे असतं, ऊस असतात, बटाटा वगैरे असतं आमचं, ते शेताना शेणखत वापरतो. मी विकत नाही शेणखत. मी हे शेणखत थोडंसं म्हणजे त्यासाठी मी आणखीन जनावर वाढवण्याचं कारण की शेतीचा बी मला आवड आहे. पण जनावर त्यातून दोन्ही फायदा होतो. जरी आपण दुसऱ्या शेणखत जर वर्षाकाठी 5-6 लाख रुपयाचं आणायचं नवीन, त्यापेक्षा घरचं तयार होतं नाही. 3-4 लाख रुपयाचं आमचं घरचं शेणखत तयार होतं. 50-60 टेलर आता 5,000 रुपयाला टॉल आहे. 3-1 लाख रुपयाचं खत घरचं तयार होतं, प्युअर खत. या सगळ्या व्यवसायामुळे तुमच्या जीवनात कोणते बदल झाले आणि कसे झाले? जीवनात फार बदल झाले. असं काय आपण थोडंसं साधी माणसं होतो एकदम. आणि आता ह्या म्हणजे गाई म्हशीमुळं किंवा ह्या शेतकामामुळं फार बदल झाले. आपण कुठंतर थोडंसं बऱ्यापैकी माणसात आल्यासारखं जाणवतं. आणि ह्या डेअरी व्यवसायामुळं बी माणसांचे संपर्क म्हणा, माणसांच्या बऱ्याच अडचणी लक्षात येते त्या. आता चांगलं आहे, तसं काय हे नाही. म्हणजे व्यवसायामुळे चांगलं मला बऱ्यापैकी हे बदल म्हणजे माझ्या जीवनात झाले. असे समज आहेत काय आमच्या मनामध्ये की दूध व्यवसाय परवडत नाही, त्याबद्दल तुमचं मत काय? मी मगाशी बी सांगितलं की हे स्वतः करणं आणि त्यातला अनुभव असणं, अनुभव कधी बी भारी पडतो. म्हणजे अनुभवातनं केलेलं काय तो वाया जात नाही. एखादी गाय खोटी लागेल, एखादी मस खोटी लागेल, त्याबद्दल दुमत नाही माझं म्हणणं. पण त्यात तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे. व्यवसाय तोट्यात कसं आहे, तुम्ही अनुभवातनं व्यवसाय केला तर तोट्यात नाही जाणार. 100% सांगतो तोट्यात जाणार नाही. एखादा महिना तोट्यात जायला मी म्हणतो. ज्यावेळी दराची तेजी मंदी असते का नाही, त्या 1-2 महिन्यात तोट्यात जायला. पण त्या मंदीत जो टिकल तो व्यवसाय टिकल. नाही तर ती जे म्हणून व्यवसाय टाकायचा पटापटा, गायांना म्हशाला पंजाबला जावा, हरियाणा जावा आणि ते उभं करा आणि पूर्ण मंदिर की ती सगळं एका म्हणजे ती नाही. मंदिर टिकला पाहिजे माणूस. असा प्रसंग तुमच्या कधी आलेला की मंदिर लय आली आहे धंद्यात. फार 18 रुपये दूध घातले, 17-18 रुपये दूध घातले. बिस्लरीची बाटली येत नाही त्या दरानं मी दूध घातले. त्यावेळेस कसं तुम्ही सगळं संयम नाही संयम ठेवायला लागतो. त्यावेळेस थोडंसं तोट्यात नाही गेलो, पण इक्वल व्हायची. मग इक्वल होईल कुठं आपल्या अंगावर काय समजा. मग काय 6 महिने कसं असतं, मंदी पावसाळ्याच्या काळात येते 5-6 महिने. मग त्यावेळी टिकणं तुम्ही गरजेचं आहे. त्यावेळी टिकलोय आम्ही, बरेच वर्ष टिकलो. कारण 17-18 वर्षाला मी ह्या धंद्यात आहे आणि त्यात टिकलो म्हणून आम्ही आता पण टिकलो. मग ती सांगतो नवीन व्यावसायिक माणूस टिकत नाही ना. आयला आता ती जी तो घेणार कसं होणार, मार्च-एप्रिलला तो गाया घ्यायला जाणार, पंजाब हरियाणा बियाणा गाय आणणार, गोठं उभं करणार. त्यावेळेस ती जी असते 35 रुपये दूध घालून. आणि ज्यावेळेस 20-25 कडे येईल का नाही, आया हे तोट्यात जाते. तिनं काय करायचं, इकायचं काढायचं. पहिला व्यापारी कोणतं बोलवायचा आणि ती काय काढायचं. मग ते कसं होतं, घातलेलं भांडवल त्याच्या चाराने सुद्धा पैसे होत नाही. तिथं टिकणं महत्वाचं आहे. मंदिर टिकणं गरजेचं आहे. मंदिर जे टिकल ते तिजीचा विषय नाही काय, मग ते टिकल माणूस. आणि आम्ही बरेच वेळा मंदिर सण केली. तर आता मला या पूर्ण मुलाखतीच्या शेवटी सांगा की या दूध व्यवसायाचं तुम्हाला भविष्य कसं वाटतं, कसं असू शकतं पुढचं? भविष्य तुम्ही टिकावणार आहे. भविष्य तुमचं तुम्ही स्वतः टिकावणार आहे. भविष्य काय, भविष्यात आपण नशिबात लिहिलंय म्हणतो, पण ते लिहायचं असतं. तुम्हीच लिहिलंय म्हणून तुम्ही घरात बसा बरं. रोज कायच करू नका, माझ्या भविष्यात लिहिलंय ते होईल असं होतं का कधी? तुम्ही घडवायचं असतं, नशीब तुम्ही घडवायचं असतं. हे दूध व्यवसाय सुद्धा तुम्ही टिकवा. हे तुम्ही टिकवलं पुढे तर चालणार ना. माझ्या नशिबात आलं ते होईल. प्रत्येक वेळेस ते जॉब करत बसलो तर काय होणार आहे का? नाही होणार. सगळ्या जेवायचं भाग होईल. आपण तुम्ही घडवायचे नशीब. हे दूध व्यवसाय कधी हे रोज लागणार व्यवसाय तुम्हाला. हे रोज लागणार तुम्हाला व्यवसाय, हे तुम्हाला रोज भराभराटी येणार आहे. पण ते टिकवणं गरजेचं आहे. हे टिकणं गरजेचं आहे स्पर्धेत. जे रोज माणसांना जे व्यवसायात लागतात, म्हणजे दूध व्यवसाय म्हणा, मच्छी व्यवसाय, मटन व्यवसाय किंवा अन्य व्यवसाय, ते रोज कंटिन्यू लागणार व्यवसाय. चहा सुद्धा आपण रोज पिणार माणसं, त्याला दूध लागते. रोज घरेलू वस्तू आहे, श्रीखंड आहे, असू दे, दही, त्याला रोज ह्याला मागणी. पण ही तुम्ही टिकणं गरजेचं आहे ना या स्पर्धेत. मग याच्यावर एखादं प्रोडक्ट वगैरे तयार करायचा विचार केला का तुम्ही दुधाच्या व्यवसायावर? आता हे प्रोडक्ट तयार करायचं हे फार दिवस झालं माझ्या डोक्यात आहे. कूलर टाकून किंवा त्याचे ते व्यवसाय पॅकिंग करणं किंवा काय, थोडंसं काय कारण असतं समजून मी तुम्हाला म्हणलं की मला कर्ज काढायचं डोक्यात नसतं. पण थोडंसं त्याच्यावर माझ्या डोक्यात आहे. 1-2 वर्षात थोडंसं एखाद्या व्यवसायात ह्यातच जोडधंदा मी शिरणार आहे. आता मी डेअरी व्यवसाय म्हणून तर चालू केला 1-4-5 वर्ष झालं. माझं संकलन बी आहे, कलेक्शन चांगलं आहे. 2500-2700 लिटर रोजचं कलेक्शन आहे. थोडंसं त्या धंद्यात शिरणार आहे. म्हणजे थोडंसं शेतकऱ्यांना
बी कुठं तर आणखीन त्यातनं औंधमध्ये चालना भेटेल, औंध परिसरातले दूध व्यवसायाला चालना भेटेल, त्यातनं करणार चालू. तुम्ही सगळं सांगताय की आपल्याला सगळा पूर्ण एवढा फायदा होतो, हे होतं ते होतं, पण यामागचं कष्ट माणसांना दिसत नाही, त्याबद्दल काय सांगाल? प्रॅक्टिकली केल्याशिवाय त्याला काय दिसणार. दुसऱ्याने मग नुसतं लांबणार म्हणते ही ह्याचा व्यवसाय ते त्याचा व्यवसाय ते, ही लई पैसे कमावते, कुठनं पैसे कमावते त्याला कळते का तेव्हा? पाट्यापासून पाहायला लागते. शान काढणं, धार काढणं, ह्याला खायला उपचार, रातचं एखादा पेशंट आजार आहे, घरच्या आपण पेशंटला सांगता येते आपल्या मुलाबाळांना किंवा आपल्या पोटात दुखते काय होते आपण सांगू शकतो, पण ह्यांना काय सांगता येते या प्राण्यांना? ह्यांचं ह्याच्या मागचं लय कष्ट आहे. म्हणजे ज्यांनी हे अनुभवलंय त्यांनाच माहिती. आता तुमच्या अनुभवातून शेवटला काय सांगाल, कोणती चूक करू नये दूध व्यवसायात आपण उतरल्यानंतर, आणि जी तुमची आतापर्यंत सगळ्यात मोठी शिकवण असेल या व्यवसायामध्ये ती सांगाल? अनुभव घेणं गरजेचं आहे आणि स्वतः प्रॅक्टिकली करून बघणं आणि मग व्यवसाय शिकणं. मेन गोष्ट मी सांगेन सगळ्यात, स्वतः प्रॅक्टिकली करणे आणि मग व्यवसाय शिकणे, तर तुम्ही हा व्यवसायात ही चूक विसरू नका. अचानक काय करू नका. अचानक हाय म्हणून करायचं असेल तर ते अडचणी असेल. स्वतः प्रॅक्टिकल त्यातला अनुभव पाहिजे आणि स्वतः करून बघा आणि मग कामगार ठेवून करून घ्या. हे अनुभव सांगेन मी. मग आता नोकरी तुम्ही सोडल्यानंतर आता स्टेबल किती वाटेल पुढे गेल्यावर? मला शेतीचा व्यवसाय जोडधंदा, मी शेती वगैरे करत असतो आणि ह्या धंदा ही मला आवड आहेच ना, त्यामुळे शेतीला पूरक धंदे माझ्याकडे म्हणजे माझ्यापैकी डेअरी व्यवसाय आहे, हे व्यवसायात माझे 3 ट्रॅक्टर आहेत ते, आणि शेतीत चांगलं उत्पादन असतं. माझं आता जवळजवळ 300-350 क्विंटल बटाटा आहेत. हो, जवळजवळ 20 एकर आता ऊस आहे. शेतीत माझं चांगलं उत्पादन आहे. मला शेतीची आवड आहे आणि शेतीत केलं तर, कष्ट केलं तर कोण म्हणतं पैसे भेटत नाही. मी तर म्हणतो शेतीशिवाय पर्याय नाही. आता शहरात जाते तिथं कुठनं खाते, शेतीतच येते ना, त्यांना काय आभाळ नाही का, पैसे दिले म्हणजे काय सगळं होतं असं काय नाही. शेतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतीतला जोडधंदा करावं, ज्याला करावं वाटतं त्यांनी ज्या पद्धतीने व्यवसाय, पण ह्यांनी करेल त्यांनी आपलं टिकवलं. स्वतः करून बघा ना, मग कामगार ठेवा असं मी म्हणेन, सल्ला देईन त्यांना. तर दादांनी आपल्याला संपूर्ण त्यांचा अनुभव सांगितला, कोणती चूक होते, काय केलं पाहिजे दूध व्यवसायात उतरल्यानंतर, संपूर्ण त्यांचा अनुभव आणि त्यांचा मोलाचा वेळ कडून आपल्याला संपूर्ण माहिती सांगितली. दादा खूप खूप धन्यवाद, तुम्ही सगळी माहिती सांगितल्याबद्दल, तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल, आणि इथून पुढची तुमची जी वाटचाल असणार आहे दूध व्यवसायामध्ये त्याबद्दल माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.